तर काल मी ना तुम्हाला विचारलं होतं, की हा लॅम्प घेऊ की नको? कारण की हा जरा ना कॉस्टली आहे. तर खूप लोकांनी मला पर्सनली मेसेज केलेत आणि कमेंट केलेत. तर तुला हा लॅम्प इथं महाग भेटत असेल ना, तर एकदा नक्की मुंबईमध्ये ट्राय कर. तुला स्वस्तामध्ये खूप चांगले भेटेल. म्हणून आम्ही यो लॅम्प नाही तर नाही घेतला. पण मला माझ्या बेडरूमसाठी ना लय चांगल्या-चांगल्या गोष्टी घ्यायच्या आहेत आणि महत्त्वाच्या पण गोष्टी घ्यायच्या आहेत. जसं की मॅट्रेस आणि बेड. मला ना कमेंटमध्ये हे नक्की सांगा, की सगळ्यात चांगली मॅट्रेस आज आमचा महाबळेश्वरमधला दुसरा दिवस होता आणि लास्टचा दिवस होता. खरं तर आम्ही ना जास्त दिवस राहायला आलोच नव्हतो. एकाच दिवसाची ट्रिप होती, पण आम्ही एक्स्ट्रा 1 दिवस राहिलो होतो आणि आज मला ना घरला पण जायचं होतं. पण म्हणलं आता एवढं सकाळी आवरलंयच, तर एखादा तरी पॉइंट बघून जावं म्हणून आम्ही एका पॉइंटवर आलो होतो. पण आता मला खरं सांगू, मला याचं नावच आठवत नाही, की मी कुठल्या पॉइंटवर आलो होतो. हा तो पॉइंट आहे ज्याच्यामध्ये ना एकदा आवाज दिला, की घुमतो आवाज. पण भाई तो पॉइंट भारी होता. पण माकडं एवढी जास्त होती ना, खरं तर त्या माकडांना बघूनच माझी फिरायची इच्छा मेली होती. बाय द वे ही कुर्ती पण मी ना मिशोवरूनच घेतली होती. त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो घरी जायला आणि जाता-जाता आम्ही कराडमध्ये थांबलो होतो जेवण करायला. पण ज्या हॉटेलवरती आम्ही थांबलो होतो ना, त्या हॉटेलच्या मालकाला पण बाई एवढा ॲटिट्यूड नसेल जेवढं तिथल्या वेटरला होता. असो, त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि मम्मीला ना आल्या-आल्या पर्स दिली आणि तिला ती पर्स लई जास्त आवडली. आणि महाबळेश्वरमध्ये अजून काय-काय फिरण्यासारखं आहे मला नक्की सांगा.